उपलब्ध। दोस्तों, किन एक्टर्स ने लिया अपने करियर के साथ रिस्क? जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला। किसने करियर की शुरुआत में चुना ऑफबीट सब्जेक्ट, तो किसने सुपरस्टार होके भी चुना नॉन कमर्शियल फिल्म करना। हमने भी तेरे हर एक गम को गले से लगाया है ना। जब बड़े बड़े सितारों ने चुने मुश्किल रास्ते, तब बना इंडियन सिनेमा का सुनहरा इतिहास। मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, सपने सुरीले सपने। बॉलीवुड के कुछ ऐसे ही रिस्क टेकर एक्टर्स की जिंदगी से जुड़े अनसुने किस्से जानने के लिए देखिए रंगोली। बजने दे धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी। रंगोली प्रसारण दर रविवारी दुपारी 12 वाजता, दर गुरुवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर। प्रेक्षको नमस्कार. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या सर्वात आवडता कार्यक्रम आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, ऋतू बदलतात आणि त्याचसोबत आपल्या शरीराची गरजही बदलत जाते. निसर्गाचा स्वभावही बदलताना आपण पाहतो आणि सध्या सर्वात जास्त चर्चेला जाणारा शब्द म्हणजे उन्हाळा आणि त्याची जाणीव होणारी त्याची झळ. मित्रो, उन्हाळा म्हणजे केवळ उष्णता नाही आहे, तर शरीराने दिलेल्या इशाऱ्यांना समजून घेण्याचा हा काळ आहे. कधी डिहायड्रेशन, कधी उष्माघात, कधी पोटाचे विकार, तर कधी त्वचेच्या समस्या घेऊन हा उन्हाळा आपल्यासमोर येतो. या सगळ्यांमधून एकच संदेश आपल्याला नक्कीच मिळतो आणि तो म्हणजे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. मित्रो, आजच्या अत्यंत महत्त्वाच्या, अत्यंत आणि प्रत्येक घराशी निगडीत असा विषय आपण जो निवडलेला आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकता. आपला आजचा विषय आहे उन्हाळ्यात उद्भवणारे आजार, त्यावरील उपाय आणि चिकित्सा. उन्हाळ्यात उद्भवणारे आजार, त्यावरील उपाय आणि चिकित्सा. मित्रो, या उष्ण वातावरणात स्वतःची आणि कुटुंबाची योग्य काळजी कशा प्रकारे घेण्यात यावी, कोणती लक्षणे आहेत त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये आणि निरोगी राहण्यासाठी कोणत्या सवयी आपल्यामध्ये बदल घडवून आणाव्यात किंवा अवलंबाव्यात, याविषयी आज आपण सविस्तर चर्चा आपल्या तज्ज्ञ पाहुण्यांकडून करणार आहोत. वैद्यकीय क्षेत्रात ज्ञान, सेवा, संवेदनशीलता आणि समर्पण यांचा सुंदर संगम ज्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, अशा मान्यवर पाहुण्यांना आज आपण स्टुडिओमध्ये त्यांना आपण आमंत्रित केलेले आहे. आजचे आपले पाहुणे आहेत आदरणीय डॉक्टर मधुकर गायकवाड सर. सर, मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आरोग्य संपदाच्या या भागामध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या पाहुण्यांचा अगदी अल्प असा परिचय करून द्यायचा झाला तर सर हे मुंबई येथील सर जे समूह रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र विभागातील पथक प्रमुख व सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. MD मेडिसिन तसेच
फेलोशिप ऑफ डायबेटॉलॉजी ही त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, त्यांच्या सखोल अभ्यासाची आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगल्भतेची साक्ष देते. वैद्यकीय सेवा ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे एक पवित्र माध्यम आहे, हे डॉक्टर गायकवाड सरांनी आपल्या कार्यातून वेळोवेळी सिद्ध केलेले आहे. सेंट जॉर्ज रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांनी गोरगरीब रुग्णांसाठी अनेक आमूलाग्र आणि लोकाभिमुख बदल घडवून आणले आहेत. अंगणातील ओपीडीचे जनक तर प्रसंगी रस्त्यावर थांबूनही रुग्णांची तपासणी करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख समाज मनात विशेष आदराने घेतली जाते. कोविड-19च्या महामारीच्या अत्यंत कठीण काळामध्ये त्यांनी दिलेल्या निस्वार्थ सेवा ही उल्लेखनीय नक्कीच ठरलेली आहे. त्या कार्यासाठी तत्कालीन राज्यपाल महोदयांसह विविध अशा संस्थांकडून त्यांचा योग्य तो यथोचित असा गौरवही करण्यात आलेला आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही त्यांच्या कार्याचा ही नोंद घेऊन त्यांचा सन्मानही करण्यात आलेला आहे. संशोधन क्षेत्राचं बोलायचं झालं तर त्यांचे योगदान हे अत्यंत मोलाचे आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे संशोधन निबंध हे प्रकाशित झालेले आहेत आणि प्रस्तुतही केले गेले आहेत. विविध आजारांविषयी जनजागृती करणारे त्यांचे लेखही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेले आहेत. ज्ञान, करुणा आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा प्रेरणादायी जर आपण प्रवास असलेला कोणी व्यक्ती असेल तर ते आपले आजचे डॉक्टर गायकवाड सर आहेत. सर, मी पुनश्च आपलं स्वागत करतो आरोग्य संपदामध्ये. प्रेक्षको, आपण आजच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा चर्चेला सुरुवात करणार आहोत. उन्हाळ्यातील समस्या या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्याविषयी एकंदरीत सविस्तर समजून घेणार आहोत की कशी आपली सुरक्षा करावी, कशा प्रकारे वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला स्वतःला लांब ठेवता येईल किंवा आपली प्रतिकारशक्ती अबाधित ठेवता येईल. नक्कीच चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी आपले नेहमीचे आपुलकीचे आव्हान आपल्या प्रेक्षकांसाठी. मित्र, आरोग्य संपदा हा कार्यक्रम आपला आहे, आपल्यासाठी आहे आणि आपला सहभाग यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, किंबहुना तो अपेक्षित आहे. नक्कीच आजच्या विषयाला धरून आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर आपल्या मनातील प्रश्नांना घेऊन आमच्याशी जोडले जाण्यासाठी काही संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आम्ही आपल्याला देत आहोत. आपण ते टिपून घ्यावेत. 022-2490-8050 022-2498-8050. पुन्हा एकदा 022-2490-8050 022-2498-8050. मित्र, कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी काही महत्त्वाच्या सूचना आपल्या प्रेक्षकांसाठी. जाणकार प्रेक्षक जाणूनच आहेत की आपले फोन जेव्हा आमच्याशी जोडले जातील त्यावेळी कृपा करून आपला टीव्ही संचाचा आवाज हा कमी करावा, जेणेकरून आपला प्रश्न आणि आवाज आमच्यापर्यंत सुस्पष्ट पद्धतीने पोहोचू शकेल. दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे आपले प्रश्न हे संक्षिप्त असावेत, थोडक्यात विचारावेत, न थांबता विचारावेत. आणि तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची सूचना आपले सर्व प्रेक्षक समजून आहेत, जाणून आहेत, ते म्हणजे आपले प्रश्न हे आजच्या विषयानुरूप असावेत, विषयाच्या अनुषंगाने असावेत. चला तर मित्र, अत्यंत महत्त्वाच्या अशा या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे उन्हाळ्यात उद्भवणारे आजार आणि त्यावरील उपाय आणि चिकित्सा साधारण. आणि आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर मधुकर गायकवाड सर. सर, पुनश्च आपलं स्वागत. अत्यंत महत्त्वाचं सर, उन्हाळ्याची चाहूल जेव्हा लागते तेव्हा वातावरणासोबतच आपल्या शरीरावरही अनेक त्याचे परिणाम होताना आपण पाहतो. मग पहिला प्रश्न हाच नेमका निर्माण होतो की उन्हाळा सुरू होताच शरीरावर त्याचा कोणता परिणाम होतो आणि साधारण कोणत्या वयोगटामध्ये साधारण याचा जो प्रादुर्भाव आहे तो जास्त बघण्यात येतो, याबद्दल आपण काय सांगाल सर? नक्कीच पाहतो की आजकाल आपल्याकडे सगळीकडे टेम्परेचर वाढलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी 45 ते 48 किंवा जवळपास 49-50 पर्यंत गेलेलं आहे. तर अशा हा टेम्परेचर आपल्या शरीरावर नक्कीच परिणाम होत असतो. जसे की आपले शरीराचे प्रत्येक पार्ट्स जे आहेत, जे स्किनपासून असतील की मेंदूपासून असतील की आपल्या शरीरातले महत्त्वाचे काही ऑर्गन्स आहेत त्याच्यावर सुद्धा इफेक्ट होत असतो. तर आपण ह्या उन्हाळ्यात पाहतो की सगळ्यात जास्त इफेक्ट होत असेल तर उष्माघात, जे सगळ्यांनाच परिचित आहे. आपण त्यालाच हीट स्ट्रोक म्हणतो किंवा सनस्ट्रोक वगैरे बऱ्याच ठिकाणी त्याचे बोललं जातं. आणि त्याच्यानंतर डिहायड्रेशन वगैरे जे असतो त्याचाही आपल्या शरीरावर परिणाम होतो. आणि जास्त संबंधित असेल तर आपल्या स्किनशी आणि आपली पचनसंस्था, ज्याच्यामुळे बरेच आजारसुद्धा पचनसंस्थेचे रिलेटेड उन्हाळ्यात होत असतात.
त्यामुळं आपले हे जे काही परिणाम आहेत तर शक्यतो हे लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक आणि जे काही हाय रिस्क ग्रुप म्हणतो आपण ते नंतर डिस्कस करूत. तर असे हे काही एज ग्रुप आहेत किंवा बरेच रिस्क फॅक्टर्स असतात त्यांच्या मध्ये आजाराचे वगैरे असतात. तर अशा ह्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त परिणाम आपल्याला दिसून येतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त बाहेरचं टेम्परेचर असल्यामुळे उष्माघात, डिहायड्रेशन किंवा त्याच्याशी रिलेटेड बरेच आजार ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरावर दिसतात किंवा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. अगदी महत्त्वाचं होतं, म्हणजेच साधारण ऋतू बदलला की आपल्या सवयी आणि काळजीही बदलणं त्या अनुसार हे अत्यंत गरजेचं आहे. सर, तुम्ही मगाशी उष्माघात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्याचं उल्लेख आपल्या उत्तरामध्ये आला. मग अनेकदा ऊन लागलंय असं म्हणून साधारण एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं, पण त्याचे परिणाम हे अतिशय गंभीर होऊ शकतात, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मग उष्माघात म्हणजे नेमकं काय आहे आणि त्याची सुरुवातीची लक्षणं सामान्य माणसाने कशी ओळखावी? नक्कीच, कारण का आपलं शरीर हे टेम्परेचर मेंटेन करणारं असतं. उष्माघात म्हणजे नाही आपल्याला ऊन वगैरे लागणं आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावर होत असतात, जसे की स्किनवर असतात किंवा आपल्या त्वचेशी रिलेटेड असतात, आपल्या मेंदूवर असतो किंवा आपल्या किडनीवर आहे किंवा आपल्या हृदयावर सुद्धा होत असतात. कारण आपले बॉडी टेम्परेचर नॉर्मली 36 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. त्यालाच आपण 98 किंवा 99 फॅरेनहाईटमध्ये आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन असतं. पण याच्यापेक्षा जास्त जर टेम्परेचर आपल्या शरीराचे किंवा शरीराच्या बाहेरचं वातावरणात जर वाढलं तर ते नक्कीच आपल्या शरीरावर परिणाम होत असतं. ज्यावेळेस बाहेरचे टेम्परेचर वाढलेलं असतं त्यावेळेस आपल्या शरीरामधून जे पाण्याचं जे प्रमाण असतं ते घामावाटे बाहेर पडत असतं आणि त्यामुळे आपलं शरीराचे टेम्परेचर मेंटेन होत असतं. जे की आपल्या घामाद्वारे असेल त्याचं पाणी जाऊन आपले स्किन वगैरे कूलिंग वगैरे केलं जातं. की हे पाणी आपण जे म्हणतो की आपण एक कूलिंग सिस्टम आहे आपल्या शरीरामधली. पण ज्यावेळेस बाहेरचं टेम्परेचर जसे की 45च्या वर जर गेला तर आपल्या शरीरामधलं पाणीचं प्रमाण कमी होत असतं. त्यामुळे जर आपलं जर पाण्याचा परिणाम जर आपल्या शरीरातला कमी होत झालेला असेल आणि त्याचनुसार आपल्या बॉडीचा टेम्परेचर जर 42 किंवा 43च्या वर जात असेल किंवा आपण म्हणतो की 104 किंवा 105 हायपर पायरेक्झिया म्हणतो, हाय ग्रेड फीवर म्हणतो. तर असं ज्यावेळेस आपल्या बॉडीचं टेम्परेचर ह्या उन्हामुळे जात असतं त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे आपल्या शरीरातले जे काही पेशी असतात, आपण सेल्स म्हणतो किंवा आपल्यातलाच RBCs किंवा ब्लड सेल्स वगैरे म्हणतो, हे पूर्ण कमी होतात किंवा त्याच्यामध्ये अंकुजन पावलं जातं आणि ज्याच्यामुळे हे त्याचं डिस्ट्रक्शन होतं. ज्याचं डिस्ट्रक्शन झाल्यामुळे आपल्या शरीरातले जे काही प्रोटीन्स पार्ट असतात हे सगळं तुटल्या जातात किंवा त्याला डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन्स म्हणतो. त्याच्यामुळे आपले हे शरीरातले प्रोटीन्स किंवा सेल्स आहे हे सगळे तुटले जातात किंवा ते अंकुजन पाहून ते सगळ्या शरीरामध्ये आपल्या नसामधले जे ते फुटले जातात आणि त्याच्यामुळे आपले जे काही शरीरातले महत्त्वाचे पार्ट्स आहेत जसे की आपण सांगितलं मेंदू आहे किंवा किडनी आहे किंवा आपलं हृदय आहे, तर असे शरीराचे पाणीवर त्याच्यामुळे हे खराब होऊन त्याच्यामध्ये आपल्या शरीरावर हा परिणाम होतो. त्यामुळे आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे करणारे जे पाणी किंवा आपल्या शरीरातलं घाम वगैरे निघत असतं तर हे जर आपले सिस्टीम जर बंद पडली तर हे सगळं आपल्या शरीरावर परिणाम होत असतं. आणि हे होत असताना आपल्या लक्षणं हे खूप महत्त्वाचे की आपल्याला जर हीट स्ट्रोक असेल काय हाय रिस्क ग्रुप असेल बाहेर काम करणारे वगैरे आपण ते डिस्कस करू. तर अशा ह्या लोकांना जर झाले तर जसे की बॉडी टेम्परेचर वगैरे वाढलेले असेल किंवा मळमळणे की डोकं दुखणे किंवा बॉडी पार्ट ड्राय पडणे, स्किन वगैरे ड्राय वगैरे होणे किंवा आपलं घामसुद्धा येणं बंद होऊन जाणे, पोटामध्ये दुखणे किंवा चिडचिडपणा येणे, असे काही जर आपल्याला लक्षणं वाटत असेल किंवा त्वचा कोरडी पडण्यासोबत आपलं ड्रायनप्स ऑफ टंग म्हणतो की आपण तोंडसुद्धा कोरडे पडणे किंवा तहान भरपूर लागणे, तर असे काही जर लक्षणे लागत असेल किंवा आपण जास्त उन्हामध्ये बाहेर फिरलेले असेल तर त्यावेळेस आपण लक्षात यायला पाहिजे की आपल्याला उष्माघात किंवा त्याच्यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की उष्माघाताचे सुद्धा प्रकार असतात जसे की एक्झर्शनल आणि नॉन एक्झर्शनल. त्याच्यामध्ये काही लोक आपण पाहतो की घरामध्ये किंवा जिममध्ये काम करणारे सुद्धा त्यांना उष्माघाताचा परिणाम होतो किंवा बाहेर ठिकाणी रिकाम्या किंवा ओपन ठिकाणी काम करणारे जे असतात किंवा शेतीमध्ये असतात किंवा बाहेर वातावरणात काम करणारे असतात, तर ह्या लोकांमध्ये सुद्धा हा उष्माघाताचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणून लक्षणं हे आपल्या शरीरावर होणार हे खूप गरजेचं असतं आणि हे जर लक्षण झालं तर आपण त्वरित त्याच्यावर उपाय केला तर नक्कीच हे पुढच्या काही गोष्टी टाळू शकतो. म्हणजे वेळीच लक्षणांची ओळख होणं हे अत्यंत गरज आहे, त्या ओळखणं गरजेचं आहे जेणेकरून पुढचा मोठा धोका जो आहे तो कुठेतरी टाळता येऊ शकतो. सर, आपल्या उत्तरात एक गोष्ट नेहमी म्हणजे मला वारंवार जाणवली की उन्हाळ्यातील शरीराच्या पाण्याचे संतुलन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
मग डिहायड्रेशन जेव्हा आपण म्हणतो, ही उन्हाळ्यातील सर्वात भेडसावणारी अशी समस्या आपण समजली तर ती काय अतिशयोक्ती ठरणार नाही. मग ही टाळण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी साधारण सामान्य माणसाने घ्यावी? कारण का डिहायड्रेशन हे उन्हाळ्यामध्ये खूप कॉमन असतं, कारण का आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे कंटिन्यू कमी होत असतं. मी आधीच सांगितलं की आपले बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्या शरीरातलं पाणी गरजेचं आहे. तर आपल्या शरीरातलं पाणी हे आपल्या लघवीद्वारे, घामाद्वारे हे आपल्या शरीरातून निघून जात असतं, कारण का बाहेरचं टेम्परेचर आजकाल बघतो की 45च्या वरच, मॅक्झिमम सगळ्या ठिकाणी 45च्या वरच आता सध्या टेम्परेचर आहे किंवा बाहेर खूप ऊन आहे. तर अशा वेळी डिहायड्रेशन खूप कॉमनली सगळ्यामध्ये होत असतं. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून आपल्याला जसे की कंटिन्यू पाणी वगैरे पित राहणे. जर आपल्याला जरी तहान जरी लागली नसली तर दर तासाने ॲटलिस्ट 1 ते 2 ग्लास तरी आपण पाणी वगैरे कंटिन्यू पित राहायला पाहिजे, किंवा असं नाही की तहानच लागल्यानंतर पाणी प्यायला पाहिजे असं मला वाटत नाही. आणि डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ज्यावेळेस आपण बाहेर किंवा जात असतो किंवा ट्रॅव्हलिंग करत असतो किंवा बाहेर कुठे काम करत असेल किंवा वर्किंग प्लेसमध्ये जात असेल, त्या जाते वेळेस किंवा आपण पाणीची बॉटल किंवा सोबत पाणी वगैरे ठेवणे खूप गरजेचं आहे, ज्यामुळे तहान वगैरे लागलं किंवा तहान न लागताही आपण पाणी घेणं होऊ शकतं. आणि जर डिहायड्रेशन होत असेल की डिहायड्रेशनचे सुद्धा प्रकार आहेत की जसे की पहिलं नो डिहायड्रेशन, माइल्ड डिहायड्रेशन, सिव्हिअर डिहायड्रेशन. तर सिव्हिअर डिहायड्रेशननुसार सुद्धा आपण त्याची ट्रीटमेंट, आणि जर लवकर आपल्याला जाणवत असेल की आपल्याला खूप तोंडाची कोरड्यात झालेली आहे, तोंड कोरडं पडत आहे किंवा तहान खूप लागत आहे, तर अशा वेळेस लक्षणंसुद्धा आपण लक्षात येऊन आपण डॉक्टरांशी कन्सल्ट केलं, किंवा आपण जे बाहेर जाताना वगैरे किंवा शीतपेय वगैरे असतात किंवा थंड पदार्थ वगैरे काही हे घेऊ शकतो, किंवा आपल्या शरीरातलं पाणीचं प्रमाण काही कमी होणं ते सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे, की आपलं शरीर, आपल्या शरीराची निगा राखणे, आपण उन्हाळ्यामध्ये कोणते कपडे घातले पाहिजे, काय नाही घातलं पाहिजे हे सुद्धा आपण विचार केलं पाहिजे, आणि त्याच्यानुसार आपल्या शरीराचं पाण्याचं प्रमाण हे मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही आणि त्याच्यानुसार होणारे कॉम्प्लिकेशन्स किंवा पुढे होणारे आजार हे आपण नक्कीच टाळू शकतो. म्हणजे शरीराला पाण्याची ही गरज असतेच, पण त्यासोबत ते व्यवस्थित शरीराचं हायड्रेशन होणं हे अतिशय जास्त महत्त्वाचं आहे, असं एकंदरीत आपल्या उत्तरातून मला जाणवलं. मग सर, उन्हाळा आला की वेगवेगळे आजार तर होतात, वेगवेगळे त्रास माणसाला होतात, त्यात पोटाचे विकार, फूड पॉइझनिंग सारख्या गोष्टी आहेत, जुलाबाचं प्रमाण आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण वाढताना आपल्याला दिसतात. याच्या मागची नेमकी कारणं आपण काय पाहता? नक्कीच आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये आपल्या पोटाशी म्हणजे आपण पचन संस्थेशी रिलेटेडसुद्धा आजार बरेच होत असतात, किंवा श्वसन संस्थे म्हणजे आपण म्हणतो की रेस्पायरी सिस्टीम, ह्या सिस्टीमचे सुद्धा बरेच आजार होत असतात. कारण का उन्हाळा असल्यामुळे आपण काय करतो, बरेच ठिकाणी बाहेरचं थंड पाणी वगैरे पिण्यामध्ये जास्त येत असतं, किंवा बरेच ठिकाणी पाहतो की आपण उसाचा रस असेल कोणता असे बाहेर घेण्यात येत असतं. आणि उन्हाळ्यामध्ये बरेच वेळेस रात्रीचं जेवण वगैरे सकाळी न चांगल्या प्रकारे ठेवता, किंवा तर खूप वेळ जर ठेवलेला असेल तर हे सुद्धा अन्न किंवा शिळं अन्न असेल किंवा आपण फ्रेश आपण जेवण वगैरे करत नाही, किंवा बऱ्याच ठिकाणी बाहेरच्या वेळेस बर्फ वगैरे असेल किंवा शीतपेय वगैरे असेल जे की कॉन्टामिनेटेड असू शकतं. असे म्हणत नाही की सगळेच खराब असेल पण कुठं काही कॉन्टामिनेशन झालं असेल किंवा त्याच्यामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ झालेली असेल, तर अशामुळे सुद्धा फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता जास्त असते. आणि फूड पॉयझनिंग जर झाल्यानंतर पोटाचे आजार जसे पोट दुखणे किंवा मळमळणे, अपडाऊन क्रॅम्प्स वगैरे होणे किंवा जुलाब वगैरे लागणे, त्याच्यानंतर जसे की अजून दुसरे आजार जसे कॉलरा आहे किंवा ॲक्यूट गॅस्ट्रोएंटरायटिस, हे असे काही आजार आहेत जसे की ह्या फूड पॉयझनिंग किंवा पाण्यामुळे होऊ शकतात, किंवा अमेबियासिस इन्फेक्शन वगैरे असतं. उन्हाळ्यात आपण पाहतो की बरेच ठिकाणीचे पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी झालेले असतं. बरेच ठिकाणी बोरवेल असतील, विहीर असतील, तर ज्यावेळेस पाण्याची पातळीसुद्धा कमी झाली असते त्यावेळेससुद्धा तिथून जंतूचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. किंवा आता मी बोललो की बाहेर गेल्यानंतर आपण जास्त आपली बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी थंड पेय किंवा थंड पाणी जास्त पित असतो. तर असे काही दूषित पाणी जर कुठं पिण्यात आले असतं, जसे पाण्यातून होणारे काही आजार आहेत, जसे की आपण कावीळचे प्रकार पाहतो, जसे की हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस ई, हे सुद्धा कावीळचे प्रकार आहे जे की हे फिको ओरल रूट्स असं म्हणतो, की ज्याच्यातून पाण्यातून वगैरे किंवा पाण्यामध्ये काही हे असेल तर ह्याच्यातून हे आजार जे कावीळचे आजार आहेत ते पाण्यातून आणि अन्नातून, हे अन्नातून आणि पाण्यातून होणारे हे शक्यतो आपण उन्हाळ्यात होत असतात. आणि दुसरं म्हटलं की मी रेस्पायरेटरी सिस्टीमशी रिलेटेड, जसे की काही हाय रिस्क ग्रुप ज्यांना की ब्रॉन्कियल अस्थमा असेल, सीओपीडी असतील, लहान मुलं असतील, तर ह्यांना सर्दी, खोकला,
बरेच वेळेस रायनायटिस हे सुद्धा आजार हे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा श्वसन संस्थेशी रिलेटेड हे प्रमाण उन्हाळ्यामध्ये सुद्धा वाढताना आपण पाहत असतो. अतिशय महत्त्वाचा एकंदरीत दृष्टिक्षेप होता हा, की पोटाचे विकार आणि फुफ्फुसाचे त्रास, सर्दी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ॲलर्जीची गोष्टी. नक्कीच सर, या विषयाचं महत्त्व आपल्याला एकंदरीत एका गोष्टीवरून लक्षात येतं, प्रेक्षक आपल्याशी किती लवकर जोडले जातात. आणि आता प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सोलापूर येथून विनोदजी चव्हाण हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विनोदजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. नमस्कार विनोदजी, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. मला विचारायचंय की उन्हाळ्यामध्ये कुठला आहार घ्यावा, पाण्याचं प्रमाण किती असावं साधारणपणे? बर, आपला प्रश्न आमच्या लक्षात आला. अतिशय सुंदर असा प्रश्न आहे सर. पाण्याचं प्रमाण आणि आहार हा सरळ सरळ प्रश्न त्यांचा आहे. काय सांगाल? धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. खूपच नक्की छान प्रश्न आहे त्यांचा. आणि उन्हाळ्यामध्ये आपण जो काही आहार वगैरे आहे ते घेणं खूप गरजेचं चांगलं आहे, की जे आपल्याला शरीराला उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला पचेल असंच अन्न घ्यायला पाहिजे. जसे की हेवी डाईट म्हणतो, जसे की नॉनव्हेज असेल किंवा ऑइली फूड्स वगैरे असतील, की तळलेले पदार्थ वगैरे किंवा नॉनव्हेज वगैरे खाण्याचं प्रमाण जर जास्त असेल ते कमी करायला पाहिजे, जे की आपल्या शरीराला उन्हाळ्यामध्ये पचायला खूप त्रास होतो. तर अशा वेळी जे की जास्त प्रमाणात जसं की आपल्या शरीराचं पाणी किंवा हायड्रेशन मेंटेन होईल असे पदार्थ वगैरे, जसे की मी सांगितलं की शीतपेय असतील, ज्यूस वगैरे असतील किंवा नारळ पाणी असेल किंवा घरात साधारणतः लिंबू पाणी वगैरे आपण जे असं म्हणतो की ते सुद्धा घेतलं तर हे आहार आपल्या बॉडीचं हायड्रेशन मेंटेन होतं. आणि पाण्याचं प्रमाण तुम्ही म्हणत आहे की किती वगैरे घेतलं पाहिजे, असं नाही की मी आधीच सांगितलं की पाणी घेताना फक्त तहानच लागेल असं हे नाही. कंटिन्युअस पाणी वगैरे पित राहणं ते खूप गरजेचं आहे. आणि दर 1 तासाने 1 ते 2 ग्लास तरी ॲटलिस्ट आपण पाणी वगैरे पित राहिलं तर नक्कीच हे जे काही डिहायड्रेशन किंवा उन्हामुळे किंवा आपण पचनसंस्थे रिलेटेड काय आजार असेल तर नक्कीच आपल्याला कमी करता येईल. अतिशय सुंदर वळणावर आपली आजची चर्चा इथे आता पोहोचलेली आहे आणि नक्कीच अजून वेगवेगळे कंगोरे या विषयाचे आपण उलगडून पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30 रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण. क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्य संपदाच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. उन्हाळ्यातील समस्या या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि त्यावरील उपाय, या सर्व गोष्टींची सविस्तर जाणकारी आपण जी मार्गदर्शन घेत आहोत डॉक्टर मधुकर गायकवाड सरांकडून. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. निलिमाजी डोंगरे हे ह्या पुण्यावरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. निलिमाजी, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत आहे. हॅलो, नमस्कार. प्रश्न विचारा. आपला स्वागत. हॅलो, मी पुण्यातून निलिमा डोंगरे बोलते. माझा प्रश्न असा आहे की दर उन्हाळ्यामध्ये मला त्रास होतो की अंगाला सगळ्या कुठेही अगदी डोक्यापासून पायापर्यंत
प्रचंड खाज सुटते आणि ते खाजेचे ते लाल लाल होतं. तर त्याच्यावर काय उपाय करायचा? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. त्वचेचे आजार हेही उन्हाळ्यातील एक मोठी समस्या मानली जाते. सर, त्यानिमित्ताने हा प्रश्न आलेला आहे, काय सांगाल आपण? नक्कीच त्यांचा छान प्रश्नच आहेच. कारण उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की डिहायड्रेशन ह्याच्या व्यतिरिक्त आपले त्वचेशी संबंधित सुद्धा बरेच आजार असतात. तर त्यांचा प्रश्न होता की उन्हाळ्यामध्ये त्वचा कोरडी झाल्यामुळे शक्यतो हे इचिंग किंवा शरीराचे पूर्ण पुरळ वगैरे हे आपल्या शरीरावर येत असतं. कारण मी आधी सांगितलं का आपलं की हायड्रेशन मेंटेन खूप करणं गरजेचं आहे. आपल्या शरीराचं पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर आपली त्वचा कोरडी होत असते आणि त्याच्यामुळे सुद्धा हा इचिंग किंवा आपल्या शरीरावर असे खाज वगैरे सुटणे किंवा परत त्वचेच्या इचिंगमुळे आपले पुरळ किंवा स्क्रॅचेस किंवा होण्याची शक्यता जास्त असते. तर किंवा काही अजून दुसरे काही आजार असेल निगडीत जसे की ॲलर्जी असेल तर त्यांना दुसरे काही त्वचेचे आजार असेल तर नक्कीच त्यांनी मला वाटतं की त्वचेचे डॉक्टर जे असतात त्यांच्याशी कन्सल्ट एकदा करून घेतलं पाहिजे. पण उन्हाळ्याशी रिलेटेड काही असे आजार असतील तर हे हायड्रेशन वगैरे आपण मेंटेन केलं पाहिजे. आणि आपले जे काही अँटी हिस्टामिनिक्स वगैरे ड्रग्स वगैरे असतात किंवा आपण लोकल काही अँटी हिस्टामिक ड्रग्स वगैरे असतात त्याच्यामुळे इचिंग होऊ नये म्हणून तर डॉक्टरशी कन्सल्ट करून नक्कीच ते दाखवलं तर ते तुम्हाला ते ॲडवाईस करू शकतील. नक्कीच घाम, उष्णता आणि आर्द्रता या गोष्टींमुळे त्वचेवरचे परिणाम आपल्याला जास्त दिसतात असं सरांच्या उत्तरातून एकंदरीत आपल्याला लक्षात आले. आणि त्वचा ही खरोखर खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर शरीरातील बदलांचे संकेत आपल्याला वेळोवेळी देत असते आणि त्याचंच एक उदाहरण या निमित्ताने आपण पाहिलं. सर, उन्हाळा म्हटलं की थंड पदार्थांची इच्छा होणं हे अगदी स्वाभाविक आणि नैसर्गिक आहे. तर रस्त्यावरती मिळणारे थंड पेय, बर्फाचे पदार्थ आणि कट फळं ज्याला आपण म्हणतो, कापून दिलेली जातात फळं ते पण, हे कितपत सुरक्षित आहे? काय काळजी घ्यावी सामान्य माणसाने? नक्कीच आपण ज्यावेळेस बाहेर वगैरे जातो, फिरायला जातो किंवा बरेच कार्यक्रम वगैरे असतात. आता उन्हाळ्यामध्ये सुद्धा बरेच ठिकाणी मोठे मोठे फंक्शन्स वगैरे असतात. तर ज्यावेळेस आपण बाहेर जात असतो त्यावेळेस थंड पाण्याचं प्रमाण आपण जास्त घेत असतो आणि त्याच्यासोबत आपले ज्युसेसचा प्रमाण असतो जसे की नारळ पाणी असेल किंवा ज्यूस असेल किंवा लिंबू पाणी असेल की आपण हे बाहेर प्रमाण जास्त घेणं होतं जसे की ताक वगैरे असेल. तर असे घेताना किंवा बरेच वेळेस उन्हामध्ये फ्रूट्स वगैरे जे फळं वगैरे आहे ते कट करून ठेवलेसुद्धा खाण्यासाठी बरेच जण ते घेत असतात. तर फक्त एवढंच की त्यांनी घेताना ते फक्त चांगलं असायला पाहिजे किंवा कॉन्टॅमिनेटेड असायला नाही पाहिजे. आणि चांगल्या प्रकारे पाणी असेल त्याच्यात वापरलेलं बर्फ वगैरे असेल तर हे कोण्याही प्रकारे किंवा बाहेर खाणारे उन्हाळ्यामध्ये पदार्थ वगैरे असतील किंवा शिळे अन्न वगैरे जास्त ठेवलेलं नसायला पाहिजे. कारण उन्हाळ्यामध्ये अन्नपदार्थसुद्धा खूप लवकर खराब होत असतात आणि ज्याच्यामुळे आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकतो किंवा आपल्याला त्याच्यामुळे गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात. म्हणून ज्यावेळेस तुम्ही शक्यतो बाहेर जाताना हे सगळ्या गोष्टी टाळायला पाहिजे किंवा आपण स्वतःच पाण्याचे बॉटल असतील किंवा स्वतःच आपले फ्रूट्स किंवा काय असेल तर मला असं वाटतं स्वतःच त्याने गाडीमध्ये किंवा बाहेर जाताना किंवा बाहेर ट्रॅव्हलिंग करताना किंवा कुठे कार्यक्रमात जात असताना हे जर स्वतः जे कॅरी केलं आणि स्वतः जास्त बाहेरचे पदार्थ खाण्याचे टाळले किंवा बाहेर काही जे जसे की मी सांगितलं की हे कॉन्टामिनेटेड फूड्स किंवा कॉन्टामिनेटेड ज्युसेस वगैरे आहेत त्याच्यामुळे हे जास्त आजार होत असतात. आणि चांगल्या गुणवत्तेचे जर त्यांनी खाल्लं तर आपल्याला हे आजार आपण कमी करू शकतो. थोडक्यात काय तर स्वच्छता आणि योग्य तो आहार हा अनेक आजारांपासून सुरक्षित आपल्याला स्वतःला ठेवण्याची पहिली पायरी असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. सर, या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट असते की उन्हाळ्यात सर्वात जास्त परिणाम आपण पाहतो की लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांवर आपल्याला जाणवत होतो. तर लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी उन्हाळ्यामध्ये कोणती विशिष्ट काळजी घ्यावी याबद्दल आपण काय गाईड कराल? नक्कीच लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक ह्याला आपण हाय रिस्क ग्रुप म्हणतो. कारण का ह्यांची जी प्रतिकारशक्ती जी कमी असते आपण प्रत्येक हेच नाही पण दुसरे काही कोमॉर्बिड कंडिशन जर असते की लहान मुलामध्ये सुद्धा ग्रोईंग एज असतं त्यांची प्रतिकारशक्ती कमी असतं आणि ज्येष्ठ नागरिक ज्यावेळेस वय झालेलं असतं त्यामुळे सुद्धा त्या आपल्या शरीरातली जी प्रतिकारशक्ती कमी होतं. कारण का आपण नंतर पाहतो ज्यावेळेस कोणतेही आजार झाले की लगेच आपण बरे होतं पण हे एज ग्रुप आहे जे ती आपली कमी इम्युनिटी किंवा आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे इझिली इन्फेक्शनमध्ये कोणताही आजार लगेच ह्या ग्रुपमध्ये होत असतो. फक्त हा एज ग्रुपच नाही जसे की हाय ग्रुप वगैरे हाय रिस्क ग्रुप म्हणतो जसे की आता जसे की लोकांना काही शुगर असेल BP असेल किंवा पेशंटचं काही ट्रान्सप्लांट झालेलं असते किडनी किंवा रिनल ट्रान्सप्लांट हे सुद्धा हाय रिस्क ग्रुपमध्ये येतात
किंवा कोणता पेशंट स्टिरॉइड वगैरे घेत असेल त्याच्यामुळे सुद्धा तो कॅन्सरचा पेशंट असेल किंवा किमोथेरपी रेडिओथेरपी चालू असेल किंवा काही पेशंट्स उन्हाळ्यामध्ये जसे काही हायपरटेन्शन असेल डायबिटिक्स वगैरे घेत असेल त्यामुळे शरीराच्या सुद्धा आपल्या पाण्याचं प्रमाण किंवा डायबिटिक्समुळे होऊ शकतो. आणि जसे पेशंट्स जसे इम्युनिटी पॉवर हे डायबिटीज हायपरटेन्शन किंवा कॅन्सर्स किमोथेरपी रेडिओथेरपी हे सुद्धा ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन्स म्हणजे लोकांना हे आजार आहेत तर हे आजाराशी संबंधित लोकांनी सुद्धा मला असं वाटतं की त्यांनी काळजी घेतली पाहिजे. फक्त लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिकच नाही पण दुसरे संबंधित त्यांना काही आजार असतील किंवा जसे पोटाचे काही असतील आजार किंवा रेस्पिरेटरी सिस्टमचे आपण मी सांगितलं की COPD ब्रॉन्कियल अस्थमा किंवा पेशंट काय घेत असतील तर ह्या लोकांनी आपण वेगवेगळी काळजी घेतलं पाहिजे. आणि त्यांना जर काही जर झालेलं असेल तर असं मला वाटतं की लवकरात लवकर त्यांनी आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवून पुढचं काही सिरियस कॉम्प्लिकेशन होण्यात ते होण्यापासून आपण त्यांना रोखू शकतो असं तरी मला वाटतं. अगदी महत्त्वाचं होतं ते लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि काही उपचार ज्यांचे सुरू असतील किंवा कोमॉर्बिड कंडिशन्स डायबिटीज ब्लड प्रेशर सारखे आजार असतील किंवा रोगप्रतिकारशक्ती कमी होणारे आजार या गोष्टींनी या लोकांनी विशेष काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक सिन्नर येथून रुपेशजी गुजराती हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रुपेशजी आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. रुपेश गुजराती बोलतो, नाशिक वेस्ट सिन्नर जिल्हा नाशिक. माझा प्रश्न असा आहे की उन्हाळ्यामध्ये भूक आणि झोप वेळेवर लागत नाही त्यामुळे मग जे ज्येष्ठ नागरिक असतात किंवा विद्यार्थी असतात ते शाळा कॉलेजमधून येतात त्यांना वेळेवर जेवण होत नाही त्याचा परिणाम अभ्यासावर पण होतो. आणि दुसरी गोष्ट की असं सांगितलं ज्याला मधुमेह आहे डायबिटीस आहे त्याला त्यांनी ORS घेणं किंवा लिंबू पाणी घेतलं तर त्याच्यामध्ये मीठ आणि शुगर दोन्ही असते तर याचं प्रमाण किती असावे त्यांनी दिवसातून किती वेळा घ्यावे जेणेकरून शुगर हाय होणार नाही किंवा BP हाय होणार नाही. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अत्यंत अभ्यासू आणि संयुक्तिक असा हा प्रश्न होता. नक्कीच सर काय सांगाल? नक्कीच त्यांनी चांगला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. पहिला त्यांचा प्रश्न होता की उन्हाळ्यामध्ये बऱ्याच लोकांना झोप लागत नाही किंवा डोकं वगैरे हे त्या संबंधित होता. कारण का आपण पाहतो की उन्हाळ्याचं टेम्परेचर वाढल्यामुळे घामाद्वारे किंवा आपल्या टेम्परेचरचं हे नसलेलं असल्यामुळे तर हे झोप न लागणे किंवा आपले डिहायड्रेशन होत असतं किंवा घामाचं प्रमाण वाढलेलं असतं. तर योग्य ठिकाणी आपल्याला जर टेम्परेचर बॉडी मेंटेन करत घरामध्ये वगैरे थंड वगैरे रूम ठेवून अशा ठिकाणी जर झोपलं तर आपण त्याचा न झोप येते त्याचा कमी करू शकतो. आणि दुसरा त्यांचा क्वेश्चन होता की हायपरटेन्शन डायबिटीज असेल तर ह्या लोकांनी ORS किंवा आपण लिंबू पाणी वगैरे म्हणतो तर कंटिन्यू आपल्या शरीरातलं डिहायड्रेशन होत असलं आपलं प्रमाण आपलं ज्या शरीरातलं आहे मीठाचं प्रमाण असतं कारण का आपण घामाद्वारे जर बघतो सोडियम इलेक्ट्रोलाइट्स वगैरे इम्बॅलन्स होत असतं त्यामुळे आपण ते इम्बॅलन्स मेंटेन करण्यासाठी आपण लिंबू पाणी किंवा त्याच्यात मीठ आणि साखर टाकून घेण्यासाठी सांगत असतो. पण योग्य प्रमाणात जर घेतलं तर शुगर मेंटेन असेल किंवा ब्लड प्रेशर मेंटेन असेल ऑलरेडी आपण तर हे योग्य प्रमाणात ORS किंवा नारळ पाणी किंवा लिंबू पाणी आपण जर घेतलं तर आपलं बॉडीचं टेम्परेचर आणि डिहायड्रेशन आपलं होणार नाही असं तरी मला वाटतं. त्यानिमित्ताने प्रश्नाच्या निमित्ताने अत्यंत महत्त्वाची गोष्ट या आजारासंबंध किंवा या समस्या संदर्भात चर्चेला आली. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. असेच सहभागी होत राहा जेणेकरून एक वेगळे कंगोरे उलगडत जातील प्रत्येक त्या विषयाचे. सर एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण उन्हाळ्यानिमित्त चर्चा करतोय म्हणजे कामानिमित्त बाहेर पडणं हे स्वाभाविक आहे प्रत्येकाला ती गरजच असते. काही लोकांचे असे जॉब्स असतात किंवा त्यांचं कामच असं असतं की तासनतास त्यांना उन्हामध्ये उभं राहून ते काम करावे लागतात. काही कामगार आहेत त्यामधले ट्रॅफिक पोलीस सारखे कर्तव्यदक्ष अशी मंडळी आहेत डिलिव्हरी कर्मचारी आहेत. मग अशा यांनी स्वतःचे संरक्षण करणं हे किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी काय उपाययोजना आपण सांगाल? नक्कीच काही लोकांचा जॉब हा आपला पाहतो की आपण बाहेर वगैरे असताना बऱ्याच वेळेस ते उन्हामध्ये थांबत असतात तर मला तर वाटतं की त्यांनी थोडासा जॉबचं वगैरे टायमिंग वगैरे पण चेंज केलं असलं तर चांगलं राहील. असं पण पाहतो की 12 ते 4च्या दरम्यान शक्यतो काम वगैरे उन्हामध्ये बाहेरचं टाळायला पाहिजे. आणि जरी टाळू शकत नसाल तर बाहेर जाताना वगैरे आपण आपल्या शरीरावर जे काही कपडे असतील ड्रेस असतील ते शक्यतो सुती किंवा लाईट कलरचे असायला पाहिजेत कारण का बाहेरच्या उन्हाळ्यामध्ये शक्यतो डार्क कपडे किंवा डार्क रंगाचे किंवा ब्लॅक कलरचे हे कपडे टाळायला पाहिजे ज्याच्यामुळे आपलं शरीर गरम होतं आणि सगळी उष्णता
हे काळ्या कलरचे कपडे आपले शोषून घेतात, जसं काही सूर्याचे किरण हे डायरेक्टली ऑब्झर्व होऊन ते आपल्या शरीरात हीट होऊ शकतं. तर हे कपडेसुद्धा वापरताना आपण ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जरी बाहेर उन्हामध्ये काम करत असाल तरी डोक्यावर टोपी किंवा छत्री वगैरे किंवा रुमाल असे सुद्धा आपण वापरायला पाहिजे. किंवा डोळ्याला त्रास होऊ नये म्हणून काही गॉगल्स वगैरे किंवा चष्मा हे सुद्धा त्यांनी वापरायला पाहिजे. आणि मी सांगितलं की आपलं हायड्रेशन मेंटेन पाहिलं पाहिजे, की पाणी जर तहानलेलं लागत असेल तर कंटिन्युअस पाणी वगैरे पित राहणे हे सुद्धा त्याने आपण करायला पाहिजे. ज्याच्यामुळे जे की त्यांचे जॉब आहे पण ते अवॉइड करू शकत नाही, की ते आपण थांबवू शकत नसतील, तर ह्या गोष्टी जर पाळलं तर त्यांचं स्ट्रोक किंवा डिहायड्रेशनपासून त्यांचं कमी प्रमाण होईल असं मला तर वाटतं. नाही, अत्यंत महत्त्वाचं होतं की आरोग्य जर सुरक्षित असेल आणि या उपाययोजनांचा आपण अंमल केला तर नक्कीच कामाची शक्ती ही टिकून राहण्यास आपल्याला मदत होईल. पुन्हा प्रेक्षक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. शीतलजी जाधव या जळगाव येथून आपल्याशी संपर्कात आहेत. शीतलजी, आपला प्रश्न विचारा. आपले स्वागत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. नमस्कार. हो, तर उन्हाळ्यामध्ये पायाला माझ्या खूप भेगा पडत असतात. कशामुळं, काय प्रॉब्लेम होते? आपलं वय किती? माझं 38. सर, काही विचारायचा प्रश्न आपल्याला त्यांना? ठीक आहे. त्यांचा प्रश्न असा होता की उन्हाळ्यामध्ये पायांना भेगा वगैरे पडतात. फक्त उन्हाळ्यामध्येच पायांना भेगा पडतील असं नाही. जर त्यांनी जर कंटिन्यू पाण्यामध्ये जर त्यांचं असेल, काम वगैरे असेल किंवा बऱ्याच घरी पाणी किंवा भांडी धुणे किंवा कपडे धुताना वगैरे आपण कंटिन्यूस आपले पाय वगैरे ओले असतात आणि ड्रायनेस, ज्याच्यामुळे मी सांगितलं की शरीरामधलं पाणी कमी झालं तर त्याच्यामुळे आपली त्वचा वगैरे कोरडी पडू शकतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पायांना भेगा पडणे किंवा इचिंग होणे, बऱ्याच वेळेस पायामध्ये जळजळ होणे, मुंग्या येणे हे सुद्धा प्रमाण आपल्या शरीरावर होत असतं किंवा पायामध्ये वाढत असतात. तर असं काही प्रकार असलं तर त्यांनी कमी करायला पाहिजे. आणि भेगा वगैरे कमी करण्यासाठी जर काही त्यांना जास्त त्रास असेल तर स्किन स्पेशालिस्ट किंवा त्वचेचे काही असेल तर ते आपण क्रीम वगैरे पण त्यांना ॲडवाईज करू शकतो. किंवा आपल्या शरीरातलं दुसरे काही आजार असतील ज्याच्यामुळे आजारामुळे सुद्धा हे होऊ शकतात किंवा काही फंगल इन्फेक्शन असू शकतं, तर त्याच्यामुळे सुद्धा हे पायांना भेगा पडू शकतात. त्यामुळे ह्या सगळे कन्सल्ट करून योग्य प्रकारे त्याची काळजी घ्यायला पाहिजे असं. शीतलजी, धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. अतिशय महत्त्वाच्या वळणावरती ही चर्चा आहे आणि महत्त्वाच्या अजूनही काही गोष्टी पुढे चर्चिली जाणार आहेत ओघामध्ये. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण, त्यामागील असणारी वास्तविकता, तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात. प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी 12 वाजता आणि पुन्हा प्रसारण रात्री 11 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. भरपूर मनोरंजनाचा पॉवर पॅक पंच म्हणजेच डीडी सह्याद्रीवरचा आमचा हा शो. याचं नाव आहे मूवीज, म्युझिक आणि मस्ती, जिथे आम्ही तुम्हा सर्वांसाठी आणतो एक्सक्लुझिव्ह सेलिब्रिटी इंटरव्ह्यूज, मूवी रिव्ह्यूज, त्याचबरोबर इंटरेस्टिंग ट्रिव्हिया, सेलिब्रिटी बर्थडेज आणि म्युझिक क्षेत्रातील अपडेट्स. तर पाहायला विसरू नका मूवीज, म्युझिक आणि मस्ती दर रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता आणि प्रत्येक सोमवारी दुपारी 1:30 वाजता फक्त डीडी सह्याद्रीवर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्य संपदाच्या या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. उन्हाळ्यातील उद्भवणाऱ्या समस्या हा आपला विषय आहे आणि त्यावरील उपाय आणि चिकित्सा हे आपण जाणून घेत आहोत डॉक्टर मधुकर गायकवाड सरांकडून. सर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न, बऱ्याच लोकांच्या त्या मनातला प्रश्न आहे किंवा मनाला टोचणारा हा प्रश्न आहे की आजच्या जीवनशैलीमध्ये एअर कंडिशन, AC हा जणू काही दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटकच होऊन बसलेला आहे.
मग AC आणि बाहेरील तापमान याच्यातला जो मोठा फरक असतो, जी तफावत असते, आरोग्यावरती याचा होणारा परिणाम काय, हे सविस्तर आपण प्रेक्षकांना काय सांगाल? नक्कीच आपण पाहतो की एकदम AC म्हणजे आपल्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी किंवा बरेच ठिकाणी ऑफिसेसमध्ये वापरलेलं असतं आणि बऱ्याच वेळेस AC मधून राहिल्यानंतर सडनली आपण बाहेर वगैरे जातो तर टेम्परेचर आपला त्याचा परिणाम होत असतो आणि बऱ्याच वेळेस आपण उन्हामध्ये बाहेर असेल आणि आपण थंड ठिकाणी सडनली जातो तर त्यावेळेससुद्धा आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो किंवा आपण बऱ्याच वेळेस बाहेर उन्हात काम वगैरे करत असेल किंवा टेम्परेचरमध्ये ट्रॅव्हलिंग वगैरे असेल आणि सडनली AC किंवा थंड ठिकाणी गेलं आणि अशा वेळेस बरेच वेळेस गेल्यानंतर आपलं लोकांना तहान लागलेली असते. कंटिन्यू सडनली ते थंड पाणीसुद्धा घेण्याचं प्रमाण आपण पाहतो की लगेच पाणी वगैरे पिलं जातं. तर कारण का आपली एक बॉडीचं एक हे असतं की आपण त्याला अक्लिमेटायझेशन म्हणतो की आपली बॉडी प्रत्येक ठिकाणी ॲडजस्ट करायला वेळ लागत असतं. तर हे ॲडजस्ट करायला सुद्धा आपल्या बॉडीला वेळ आपण दिलं पाहिजे किंवा आपण ज्यावेळेस उन्हातून बाहेर लगेच घरी किंवा AC मध्ये असतो पाणी लगेच नाही पिता थोडा वेळ थांबून पाणी प्यायला पाहिजे किंवा थंड एकदम गार किंवा थंड जास्त पाणी नाही घ्यायला पाहिजे कारण का आपली बॉडी ॲडजस्ट व्हायला त्याला वेळ लागत असते किंवा आपण पाहतो की AC तून सुद्धा बाहेर ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपलीसुद्धा बॉडीची टेम्परेचर मेंटेन व्हायला किंवा ॲडजस्ट व्हायला वेळ लागत असतो. तर हा वेळ पिरियड आपण दिलं पाहिजे. तर कोणती एक्स्ट्रीम गोष्ट एकदम हाय टेम्परेचर किंवा लो टेम्परेचर आणि ते ॲडजस्ट करायला आपला बॉडीला हे टाईम घेतच असतं. त्यामुळे शक्यतो ह्या गोष्टी आपण जर टाळायला पाहिजे किंवा AC मधून जास्त कुलिंग जर होत असेल आपली बॉडी त्यामुळे सडनली टेम्परेचरमध्येच इव्हॉपरेट होऊन आपलं डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे AC तून बाहेर जाताना सुद्धा थोडासा पाणी वगैरे आपण नंतर घ्यायला पाहिजे किंवा बाहेरून AC मध्ये आल्यानंतर सुद्धा थोड्या वेळाने पाणी घ्यायला पाहिजे. त्यामुळे होणारे आपले उष्माघात किंवा स्ट्रोक, डिहायड्रेशन आणि आपल्या शरीरावर परिणाम होणारे आपण हे नक्कीच कमी होतील किंवा टाळू शकतो आपण ह्या गोष्टी. अत्यंत महत्त्वाची अशा सूचना होत्या त्या आपल्याकडून मिळाल्या. नक्कीच थोडक्यात काय तर सुविधा महत्त्वाच्या आहेत, पण शरीराचा नैसर्गिक समतोल राखणंही हे तितकंच महत्त्वाचं आहे. सर, उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त गोष्ट जर कोणती आपण देणारा सल्ला जो असतो तो भरपूर पाणी प्या. मग उन्हाळ्यात पाणी किती प्यावं, त्याचं प्रमाण काय असावं आणि फक्त तहान लागल्यावरच पाणी पिलं जावं की त्या व्यतिरिक्तही आपल्याला योग्य काही प्रमाण सुचवता येईल, याबद्दलही सविस्तर आपण काय सांगू शकाल? कारण का पाण्याचं प्रमाण किती प्यावं असं काही हे नाही, पण जर तहान जरी लागत नसेल तर मला असं म्हणायचं आहे की आपण कंटिन्युअस आपण पाणी घेत राहील. असं नाही की तहानच लागल्यानंतर पाणी घ्यायला पाहिजे. तर दर 1 तासाने 1 ते 2 ग्लास ॲटलिस्ट पाणी आपण कंटिन्यू पित राहिलं पाहिजे किंवा दिवसातून जर एक ॲव्हरेज ओव्हरऑल जर बघितलं 4 ते 5 लिटर तर आपण शरीरातलं आपण पाणी गेलं पाहिजे किंवा आपलं पाण्याचं प्रमाण आपलं वाढवलं पाहिजे. आणि ज्याच्यामुळे आपलं डिहायड्रेशन जे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण बाहेर पडत असतं. कारण का आपल्या शरीरातून आपण समजतो की तहान लागल्यानंतरच पाणी, कारण का आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण आपण मी सांगितले घामेद्वारे किंवा आपल्या लघवीद्वारे तर बरेच प्रकारे किंवा रेस्पिरेटरी सिस्टीम थ्रू वगैरे असे काही बरेच परिणाम आपल्या किंवा पाण्याचं प्रमाण आपलं कमी होताना जे की आपल्याला जाणवत नसतं. तर त्यामुळं आपलं हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी पाण्यासोबत दुसरी काही आपण जसे सांगितले की लिंबू पाणी वगैरे किंवा नारळ पाणी असेल किंवा सरबत असेल किंवा उसाचा ज्यूस वगैरे असेल. कारण का पाण्याचं फक्त प्रमाण आपलं कमी होत नसतं, त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं इलेक्ट्रोलाईटसुद्धा लॉस होत असतं, जसे की सोडियम असेल, क्लोराईड वगैरे असतील. तर हे इम्बॅलन्ससुद्धा मेंटेन करण्याचं गरजेचं आहे. त्यामुळं आपण हे कंटिन्यू पाणी पित राहणे किंवा ज्युसेस किंवा लिंबू पाणी आणि शक्यतो जसं काही डिहायड्रेशन सिव्हिअर डिहायड्रेशन वगैरे झालं असेल तर आपण ORS सोल्युशन्स वगैरे आपण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार, कारण ORS सोल्युशन हे सगळीकडेच आजकाल मिळते, पावडर फॉर्ममध्ये असेल किंवा ज्युसेस किंवा लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा आजकाल रेडीमेड मिळतात. तर तुम्ही इमिडिएटली हे जर घेत असाल तर नक्की जे काही डिहायड्रेशन किंवा सनस्ट्रोक किंवा आपल्या पाण्याच्या शरीरातली पातळी कमी होत असते. कारण मी आधी सांगितलं की आपल्या शरीरातलं पाण्याचं पातळी कमी झालं तर आपल्या पेशीवर परिणाम होऊन ते पूर्ण आपल्या शरीरातील महत्त्वाचे काही ऑर्गन्स पार्ट महत्त्वाचे असतात त्याच्यावर परिणाम होत असतो. मेंदूवर असेल, लिव्हर असेल, किडनी असेल, फुफ्फुस असेल किंवा हृदय असेल. तर ह्याच्यावर परिणाम पुढचा होऊ नये म्हणून आपल्या शरीरातलं कंटिन्यू पाणी पित राहणे आणि हायड्रेशन मेंटेन करणे हे तरी मला असं वाटतं की गरजेचं आहे आणि सगळ्यांनी हे गोष्टी करत राहिलं पाहिजे. नक्कीच महत्त्वाचं, अतिशय महत्त्वाचं होतं आणि अगदी सोप्या भाषेत आपण समजावून सांगितलं की याची गरज का आहे आणि तहान लागली नसताना सुद्धा पाणी पिणं गरजेचं आहे, कारण तहान लागणं हा कधी कधी उशिराने शरीराने दिलेला संकेत असू शकतो.
त्यामुळे नक्कीच सरांनी दिलेल्या सूचना आपण पाळाव्यात. मग सर त्यालाच अनुसरून आता पारंपरिक पेय, आपल्या घरगुती पेय आपण ज्याला आपण म्हणतो, आरोग्यावरती एक साधारण मोठं शास्त्र सांगितलेलं आहे त्या बाबतीत, की ताक आहे, लिंबू पाणी आहे, नारळ पाणी आहे, यांचे महत्त्व किती आहे? तो कारण तुम्ही पाण्याबरोबर क्षार या विषयावरती पण बोललात, तर त्याबद्दल अजून काय सांगा? कारण कमी सांगितलं की उन्हाळ्यामध्ये फक्त आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण हा कमी होत नसतो. कारण आपल्या पाण्याच्या प्रमाणा व्यतिरिक्त आपल्या शरीरातलं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतं. जसं मी सांगितलं की सोडियम आहे, पोटॅशियम आहे, क्लोराईड आहे किंवा दुसरी अजून महत्त्वाचे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स असतात, ते आपल्या शरीरातले कमी होत असतात. तर हे बॅलन्स करण्यासाठी जसं की आपण म्हणतो की आपण लिंबू पाणी वगैरे असतं, त्याच्यात आपण मीठ टाकलेलं असतं, शुगर टाकलेलं असतं किंवा लिंबूमध्ये जसं की हे सिट्रिक ॲसिड वगैरे असतं, त्याच्यात व्हिटॅमिन सीज वगैरे असतात. हे जे काही मिक्स आपण पारंपरिक पद्धती त्याला काहीतरी सायंटिफिकसुद्धा आपल्याला, कारण का हे शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स किंवा पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये म्हणून हे सगळं मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जसं की नारळ पाणी वगैरे आहे, नारळाच्या पाणीमुळे सुद्धा आपलं शरीराचं टेम्परेचर मेंटेन होतं. आज असं पाहतो की नारळाचं जसं इलेक्ट्रोलाइट्समध्ये जर बघितलं, सोडियम आणि क्लोराईडपेक्षा पोटॅशियमचं त्याच्यात प्रमाण जास्त असतं. त्यामुळे ते नारळ पाणी घेतलं तर पोटॅशियम वगैरे आपल्या शरीरातलं मेंटेन होऊ शकतं. आता जसं म्हटलं की तुम्ही ताक वगैरे आपण पाहतो, ताकसुद्धा हे चांगल्या प्रकारचं हे असतं, जसं की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे असतं, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी विटॅमिन्स असतील, कॅल्शियम असतील, हे सुद्धा त्याचं प्रमाण वगैरे जास्त असतं. त्यामुळे आणि थंड असल्यामुळे ताकाचं टेम्परेचर आपल्या GI सिस्टीम किंवा आपल्या शरीराचा परिणाम जे कोणी असतं बाहेर होता. त्यामुळे हे उन्हाळ्यामध्ये ताक किंवा ORS सोल्युशन्स किंवा लिंबू पाणी असेल, नारळ पाणी असेल, हे पेय हे खूप गरजेचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरे काही पदार्थ वगैरे शक्यतो आपण टाळायला पाहिजे, जसं की आपण कॉफी, चहा किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे असतील, तर त्याच्यामुळे वाईट परिणाम होण्यास शक्यता असतं. त्यामुळे हे थंड पदार्थ आपल्या शरीरासाठी हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्स हे मेंटेन करण्यासाठी खूप गरजेचे आहेत. महत्त्वाच्या सूचना आपल्याकडून त्या निमित्ताने मिळाल्या. विजयजी सावंत हे जळगाव येथून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विजयजी, आपलं स्वागत. आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला, आपला आवाज येतोय आमच्यापाशी, आपण बोला. हा सर, उन्हाळ्यामध्ये जेव्हा डिहायड्रेशन होतं ना, तेव्हा बीपी लो होतं का सर? बर, आपला प्रश्न पूर्ण झालाय. नक्कीच आपला प्रश्न साधारण ओघ आमच्या लक्षात आलेला आहे. सर, काय सांगाल? धन्यवाद आपण सहभागी झाल्याबद्दल. नक्की त्यांनी चांगला प्रश्न विचारलेला आहे, कारण का उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की आपल्या शरीरातलं ज्यावेळेस डिहायड्रेशनमुळे नाही, बऱ्याच गोष्टीमुळे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण किंवा आपलं व्हॉल्यूम, ब्लड व्हॉल्यूम असेल किंवा वॉटरचं लेवल कमी झालं असतं, तर आपले सांगितलं की प्रत्येक ऑर्गनवर आपला त्याचा इफेक्ट होत असतो. आणि म्हणून नक्कीच आपण मेंटेन नाही केलं असेल तर ब्लड प्रेशर असेल ते कमी होतं किंवा आपले हृदयाचे ठोके असेल किंवा आपण नाडी जो म्हणतो पल्स रेटसुद्धा, ह्याच्यावरसुद्धा त्याचा इफेक्ट होत असतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हायड्रेशन मेंटेन खूप गरजेचं आहे, कारण की ह्याचा परिणाम किंवा पेशंट लोकांना जे काही BP असेल, शुगर असेल, त्याच्यावरसुद्धा हा डिहायड्रेशनचा इफेक्ट होतच असतो. नक्की अतिशय महत्त्वाचं होतं ते. सर, उन्हाळ्यामध्ये साधारण आपण बघतो की ऋतूनुसार आहारामध्ये बदल घडवणे ही साधारण आपल्या संस्कृतीची एक जुनी आणि शहाणी परंपरा असं म्हणावं लागेल. तर मग कोणते अन्न टाळावेत आणि आहार अधिक फायदेशीर कसा असावा, हे अगदी थोडक्यात काय सांगू शकाल? नक्कीच उन्हाळ्यात आपला आहारसुद्धा चांगला असायला पाहिजे, जे आहारामुळे आपल्याला पचन होणार नाही. जसे की मी सांगितलं की तेलकट पदार्थ असतील किंवा ऑइली फूड्स वगैरे असतील किंवा नॉनव्हेज वगैरे असेल, हे शक्यतो टाळायला पाहिजे. जसे की कॉफी असेल, चहा असेल किंवा बरेच लोकांना आपल्याला कोल्ड्रिंक्स घेण्याची सवय वगैरे असते, ते सुद्धा शक्यता कमी करायला पाहिजे. आणि फ्रूट्स वगैरे आपण फळं वगैरे जे आहे किंवा जेवणाचे पदार्थामध्ये ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं पाण्याचं प्रमाण वाढेल, असं आहार त्यांनी शक्यतो आपण आपल्या जेवणामध्ये किंवा रुटीन आहारामध्ये त्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. जसे की फ्रूट्समध्ये आहेत किंवा कलिंगड्स आहेत, ग्रेप्स म्हणजे आपलं द्राक्ष वगैरे आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं सुद्धा पाणी मेंटेन होईल आणि आपलं डिहायड्रेशन वगैरे कमी होईल. आणि आहारामध्ये जसं सांगितलं की आपण ऑलरेडी सांगितले की ताक असेल, निंबू पाणी असेल किंवा नारळ पाणी असेल, तर ह्याचंसुद्धा प्रमाण आपण वाढवलं पाहिजे.
ज्याच्यामुळे आपल्या शरीराचं हायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्स वगैरे मेंटेन राहिलं पाहिजे आणि ज्याच्यामुळे हीट स्ट्रोक किंवा डिहायड्रेशनपासून आपल्याला त्याच्या शरीरावर परिणाम होणार नाही. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आहारामध्ये जर सांगितलं की फ्रूट्स असतील, काकडी असतील, त्याच्यामध्ये आपल्या शरीराचा परिणामामध्ये किंवा पालेभाज्या वगैरे असतील, ह्या गोष्टीचा प्रमाण आपल्या जीवनामध्ये किंवा रुटीन जे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी जेवणामध्ये त्याचं प्रमाण वाढवलंच पाहिजे. हे वारंवार ही गोष्ट सांगण्यामागे म्हणजे अधोरेखित करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण का हे प्रतिबंधात्मक जो उपाययोजना आहे ती याच्यात कुठेतरी लपलेली आपल्याला दिसते. सर, वारंवार थकवा येणं किंवा चक्कर येणं, डोकेदुखी आहे, अशी ही लक्षणं बऱ्याच जणांमध्ये आपल्याला दिसतात आणि संसर्गजन्य रोग हेही साधारण आपल्याला या काळामध्ये आपल्याला वाढताना दिसतात. यामागची नेमकी कारणे काय, याबद्दल आपण काय सांगाल? कारण का ह्याचा नेमका सगळा परिणाम आपण पाहतो की हीट स्ट्रोक किंवा डिहायड्रेशन वगैरे कमी होणं, त्याच्यामुळे आपल्या ह्या हीट स्ट्रोकचा सुद्धा आपल्या मेंदूवर त्याचा परिणाम होत असतो किंवा आपण पाहतो की वीकनेस वगैरे. मी आधीच सांगितलं की पाण्याचं प्रमाण आणि जर इलेक्ट्रोलाइट्स कमी जर झाले तर आपल्याला वीकनेस वगैरे येणे किंवा मसल क्रॅम्प्स वगैरे होणे, आपले हातपाय वगैरे दुखणे, तर ह्याच्यावर सुद्धा आपल्या हात आणि पाय आणि आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून ज्यावेळेस हा प्रमाण आपल्या शरीरातलं कमी होतं त्यामुळे नक्कीच त्यांना टायर्डनेस, वीकनेस किंवा बॉडी पेन किंवा मसल क्रॅम्प्स, इवन मी सांगितलं की इवन अपडाऊन क्रॅम्प्स वगैरे होतं, काही जर फूड पॉयझनिंग वगैरे झालेले असेल तर हे परिणाम आपल्या याच्या व्यतिरिक्त सगळ्या जसे की आपण मेंदूवर जर परिणाम झाला तर त्याच्यावर डोकं दुखणे, मळमळणे किंवा हेडेक होणे, चक्कर येणे, हे सुद्धा आपल्या शरीरावर दिसतात की आपण एकंदरीत जे काही डिहायड्रेशन किंवा हीट स्ट्रोकचे काही लक्षणं म्हणलं तरी चालेल की त्याच्यामुळे हे होत असतं. खूप महत्त्वाचं होतं त्या निमित्ताने चर्चा होणे. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न जो माझा पुढचा आहे की सध्याच्या जगामध्ये तो अतिशय समर्पक असा प्रश्न ठरू शकतो, तो म्हणजे इंटरनेटवरील जी माहिती, ही माहिती घेऊन साधारण उपचार करण्याची किंवा सल्ले पाळण्याची एक साधारण कल आपल्याला आजकाल सगळ्यांमध्ये दिसतो. यामधील धोके, संभाव्य धोके काय आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? कारण आपण पाहतो की सगळेजण आजकाल एज्युकेटेड आहे, त्यांनी आजकाल बरेच वेळ नेट किंवा गुगल्स वगैरे वापरलं जातं. तर हे आपल्याला स्वतःला माहितीसाठी, अवेअरनेससाठी ठीक असतो की आपण त्या आजाराविषयी माहिती वगैरे आपल्याला असायला सुद्धा पाहिजे आणि त्याची माहितीसुद्धा आजकाल सगळीकडे अवेलेबल आहे. म्हणजे एक अवेअरनेस किंवा आपले संभाव्य धोके आपण त्यामुळे टाळू शकतो. पण पुढचे जे काही ट्रीटमेंट असेल किंवा काही पुढे जे काही आपल्याला कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करायचे असेल तर हे, कारण का हे डॉक्टरांना विचारूनच ह्या गोष्टी कराव्या लागतात. कारण का त्यांचे डोस ॲडजस्टमेंट असतं, कोणत्या आजाराला कोणता ट्रीटमेंट किंवा ड्रग्स किंवा आपण महत्त्वाचे आहेत हे सुद्धा शक्यतो जास्त डॉक्टरांना माहीत असतं. कारण का घरच्या घरी जर आपण काही ट्रीटमेंट केली तर सडनली काही कॉम्प्लिकेशन्स असेल किंवा त्या पेशंट हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन आलेली असतं तर हे घरी कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता जास्त असतं. त्यामुळे एक स्वतःला नॉलेज, अवेअरनेससाठी तुम्ही तोपर्यंत ते वापर करू शकता. पण पुढचे संभाव्य धोके टाळण्यासाठी नक्कीच मला असं वाटतं की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही करू नये असं मला तरी वाटतं. अतिशय महत्त्वाचं. आपण चर्चेच्या आपल्या शेवटच्या टप्प्यावरती आहोत. सर, महत्त्वाचा प्रश्न यामध्ये आहे की घरगुती उपाय कुठपर्यंत योग्य असतात आणि कधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, हे थोडक्यात आपण काय सांगाल? मी सांगितलं की घरगुती उपाय, काही आजारावर असते घरगुती उपाय करणं गरजेचं आहे. जसं की मी सांगितलं की जुलाब वगैरे झाले असतील, कॉलरा, टायफॉइड, GI सिस्टमशी रिलेटेड जर उन्हाळ्यात असे आजार जर झाले असतील किंवा स्किनशी रिलेटेड काय आजार झालेले असतील किंवा जसे की मी सांगितलं की लहान मुलात किंवा ज्येष्ठ नागरिक जर थंड पदार्थ पिण्यात, थंड पाणी पिण्यात असेल तर हे रेस्पिरेटरी सिस्टमचे सुद्धा आजार होतात. ते घरगुती उपाय जसे की मी सांगितलं ORS सोल्युशन असेल की लिंबू पाणी किंवा नारळ पाणी हे इथंपर्यंत आपण करू शकतो. पण ह्याच्यामुळे बऱ्याच वेळेस डिहायड्रेशन कंट्रोल नाही जर झालं, पुढे जसं IV फ्लुइड्स वगैरे लागण्याची शक्यता जास्त असू शकतं. तर अशा वेळेस त्यांनी डॉक्टरांना कन्सल्ट करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं किंवा हीट स्ट्रोक असेल किंवा डिहायड्रेशन असतील, बऱ्याच वेळेस घरी आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही किंवा त्याला ट्रीट करू शकत नाही. इमिडिएटली त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून रॅपिडली इमिडिएटली रिकव्हरीची गरज असते. त्यामुळे अशी जी काही गरज असेल ते पेशंटच्या रिक्वायरनुसार त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आणि पुढचे कॉम्प्लिकेशन्स किंवा प्रत्येक जे काही कॉम्प्लिकेशनमुळे डेथ होण्याची शक्यता जास्त असते किंवा स्ट्रोकमुळे डेथ होऊ शकतं, डिहायड्रेशन होऊ शकतं, तर हे टाळण्यासाठी नक्कीच आपण त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच केलं पाहिजे. अतिशय महत्त्वाचं होतं आणि थोडक्यात आणि सोप्या भाषेत आपण ते समजावून सांगितलं. सर, प्रत्येक आजाराचा फक्त शरीरावर नाही तर मनावरही कुठेतरी परिणाम दिसतो. तो थोडक्यात आपण काय सांगाल आणि जाता जाता आपल्या प्रेक्षकांना
आपण काय संदेश द्याल? नक्कीच त्याचा मेंदूवर परिणाम होतो, जसे की झोप न लागणे, चिडचिडपणा येणे किंवा बरेच वेळेस स्ट्रोकचा मेंदूवर परिणाम, स्ट्रोकमुळे सिझर्स येणे, पेशंट कोमामध्येही जाऊ शकतो. तर त्यामुळे हे मेंदूवर त्याचा परिणाम नक्कीच होत असतो. तर मी ह्या उष्माघात किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा डिहायड्रेशन होण्यासाठी नक्कीच लोकांना एवढंच सांगेल की जरी तहान जरी लागत नसेल तर कंटिन्यू पाणी पिणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या शरीरातलं डिहायड्रेशन किंवा इलेक्ट्रोलाइट ह्यापासून वाचायला पाहिजे. त्यामुळे कंटिन्यू पाणी पित राहा आणि सोबत आपल्या शरीरातले जसे की मी सांगितलं की लिंबू पाणी, ORS किंवा नारळ पाणी हे सुद्धा घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे आपले संभाव्य पुढचे हीट स्ट्रोक किंवा उष्माघात आणि डिहायड्रेशन होण्यामुळे उन्हाळ्यातील काही आजार आहेत हे नक्कीच आपण टाळू शकतो. तर शक्यतो हायड्रेशन आपल्या शरीरात कंटिन्यू पाणी पित राहणे हेच मला तर चांगला परिणाम आपल्या शरीराला करण्यासाठी चांगला आहे. खूप सुंदर पद्धतीने आपण एकंदरीत समारोप या गोष्टीचा केला आणि थोडक्यात आणि सोप्या भाषेमध्ये आम्हाला जे मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या तमाम पूर्ण आरोग्य संपदाच्या टीमतर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे मी आपले मनपूर्वक सर आभार मानतो. आपण आल्याबद्दल खरोखर धन्यवाद. प्रेक्षको, आपण पाहिलं की उन्हाळा हा टाळता येत नाही, पण योग्य काळजी घेतली तर त्याचे दुष्परिणाम हे नक्कीच आपल्याला टाळता येतील. शरीर वेळोवेळी आपल्याला संकेत देत असतो. त्या संकेताकडे दुर्लक्ष न करता योग्य आहार, पुरेसं पाणी, स्वच्छता आणि वेळेवर उपचार यांची जर साथ असेल तर प्रत्येक ऋतू हा आनंददायी आपल्याला ठरू शकतो. आजच्या चर्चेतून मिळालेली माहिती ही फक्त स्वतःपुरती न ठेवता आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि समाजापर्यंत ही पोचवावी, हेही खऱ्या अर्थाने आरोग्य जागरूकता म्हणता येईल. आता आपली वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये आपण पुन्हा भेटू नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. नमस्कार. भारत का भविष्य उसके बच्चों के हाथों में है। हर बच्चा अपने भीतर एक अनोखी प्रतिभा लेकर जन्म लेता है। कोई विज्ञान में तो कोई खेल में तो कोई समाज के लिए मिसाल बनता है। ऐसी ही असाधारण प्रतिभाओं को पहचान देने के लिए भारत सरकार ने शुरू किया प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार। आप जैसे युवाओं